हे बघा आमच्या गावचे देवीचे मंदिर पोळ्यानिमित्त नारळ फोडण्यात आलेली आहे. सर्वांनी नारळ फोडून पोळा शांततेने साजरा करा. कस्टमर धन्यवाद. मंडळी, तर नमस्कार. परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी काय म्हणतो, पोळा असल्यामुळे सगळ्या मंदिरामध्ये नारळ वगैरे फोडून घेतलं आणि देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा नारळ फोडलं. तिथून डायरेक्ट आलो शेतामध्ये आणि शेतामध्ये बैल वगैरे सजवून घेतले. तिथून डायरेक्ट निघालो होतो आपण गावामध्ये. गावामध्ये जायच्या वक्ती एक जण आलो होतो आपल्यासोबत. मग तो लागला पळवायला. मला आपण कोण मागं थांबायचं. मग तो गेला समोर आणि आपण त्याच्या मागे लगेच लागलो पळवायला. मग कसं मग आपण डायरेक्ट इकडे गावामध्ये आलो. गावामध्ये येतच नाही, तर इकडे आपलं घुंगरू गेलं सुटून. मग घुंगरू मध्ये बांधून घेतलं आणि आलो आपण इकडे गावामध्ये. गावामध्ये दरवर्षीपेक्षा पोळा तर यावर्षी थोडा कमीच होता, कारण लंपीचं प्रमाण थोडं जास्त होतं आपल्या गावामध्ये. मग त्यामुळे जास्त काही बैल आणलेले नव्हते. मग काय सगळ्या गावामध्ये करून घेतलं आणि इकडे गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन टाकलं. मग घरी आलो आपण आणि पूजा वगैरे करून घेतली. डीजे तर 2 डीजे होते. लंपी असल्यामुळे आपण काही गर्दीमध्ये गेलो नाही. आणि पूजा वगैरे करून घेतली, पोळी वगैरे खाऊ घातली, त्यांची आरती वगैरे घेऊन टाकली आणि तिथून डायरेक्ट निघालो आपण शेतामध्ये पण निघलो. पण त्यात पण एक जंबो तो सुटून गेला आपला. समोर आलो आणि त्याला पकडायचा खूप प्रयत्न केला, पण तो तर गेला सुटून. इकडे आलो आणि शेट तर खाली पडले होते, तर पडून गेले. तर असे पडले की 1-2 उलट्या पुलट्या मारून घेतल्या. मग त्यांचा पायच वाकडा होऊन गेला. मला तर जाते चंद्र कोरेवाने शिंग खंड पाषाणाच अंग पाना